नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आज आपण मिरजेतील वॉर्ड नंबर 5 मध्ये आहोत. नंबर 5 मधील जे भाजपाचे उमेदवार आहेत, माननीय राजकुमार संभाजी कबाडे असतील, राकेश शिंदे असतील, मीनाक्षी चौगुले असतील, बिस्मिल्ला शेख असतील, हे जे 4 उमेदवार आहेत हे नवखे उमेदवार आहेत. मात्र यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी असलेल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे. मला सांगा राजसाहेब, की नेमकी 5 नंबर वॉर्डातील ही जी जनता आहे ही भाजपला काय कितपत सपोर्ट करते आता? नमस्कार, माझं नाव राजकुमार संभाजी कबाडे. भारतीय जनता पार्टीकडून मी 5 नंबर वार्डामध्ये उभारलेला आहे. इथली जनता जी आपल्याला आता सपोर्ट आहे तो चांगला आहे. ह्याचं एक कारण हेच आहे, जनतेचं मत आहे की झाले 25 ते 30 वर्ष जे मागचे नगरसेवक झालेत तेच नगरसेवक ह्या वार्डात आता आहेत. आणि ह्यांना आम्ही 5 वर्ष झालं सांगत नाही आहे, यांना 20 ते 25 वर्ष झालं सांगतोय की तुम्ही ही कामं करा. त्यांच्याकडून ही कामं होत नाहीत, त्यामुळे आम्हाला आता काहीतरी त्यासाठी पर्याय निघावा लागेल. आणि ह्या जे 5 वर्षात कामं झाले, भाऊ ज्या टायमाला पालकमंत्री झाले, आमदार झाले, त्या टायमाला भाऊनी इथं 22 कोटी 80 लाख रुपये हा फंड दिला. मग हा फंड आमचे नगरसेवक नसताना पण दिला, तो कोणाच्या पोटी दिला? कार्यकर्त्यांच्या पोटी आणि जनतेच्या पोटी दिला. त्यामुळं थोडाफार जो विकास झालाय तो भारतीय जनता पार्टीनेच केलाय. मग असं असताना जर भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी आहे तर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून दिलं तर किती विकास होईल याचा तुम्ही विचार करा. कसं झालंय आता तुम्हीच बघा, भाजपचं 4 जणांचं नौकं पॅनल उभारले, पुढं पॅनल सुद्धा उभा करू शकले नाहीत, ते पॅनल सुद्धा उभा करू शकले नाहीत. त्यांच्या निवडून येण्यासाठी त्यांना काहीतरी करावं लागतंय म्हणून समीकरण त्यांनी पक्ष बदलले. पक्ष बदलून त्यांनी दुसरीकडे गेले, म्हणजे त्यांना विश्वास नाही की आम्ही निवडून येणार, पक्ष बदलले. मग जनता हे तुम्ही समजून घ्या, हिने सत्तेसाठी पक्ष बदलणे ह्या गोष्टी बाकीच्या सगळ्या करतायत. मग त्यासाठी तुम्ही नाहीतर 5 वर्षानंतर तुम्ही पुन्हा त्यांना नाव ठेवू शकणार नाही. नाव ठेवत बसायचं की त्यांनी काम झालं नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही जनता सुधरून नाही. तुम्हाला सगळ्यांनी माहिती आहे कोण काम केले कोण नाही. तुम्हाला बाकीच्या स्कीमा बिमा आम्ही किती धरपडतो हे जनतेला सांगावं लागत नाही, त्यांचे फोन यायला लागलेत. अहो अपरात्री रात्री तुम्ही आम्ही दवाखान्यात इथं बिलं कमी झाली आमची, आमच्या स्कीममधनं फुकट ऑपरेशन झाले, मला रक्ताची बॅग लागणार होती, तुम्ही मला फ्री आणून दिली. हे जनतेचं प्रेम मला तर वाटतंय हे माझ्या विजयाचं कुठंतरी 100% विजय करून देणार असं माझा आता 2 दिवस झालं माझ्यावर विश्वास मला वाटायला लागलाय. मी त्यासाठी मी धडपडत आहे. अगदी मला सांगा, की आता तुम्ही एक बोलताना एक प्रकर्षानं बाब सांगितली, की जर इथला जो थोडा बहुत विकास झालेला आहे तो भाजपनं केलेला आहे आणि तुम्ही मग भाजपच्याच उमेदवारांना निवडून द्यायला पाहिजे. मात्र येथील जनता यावेळेला बदल घडवणार 100%. जनतेला तेच लक्षात आलंय की निवडून यासाठी इकडच्या पक्षात तिकडच्या पक्षात जा, जातीय समीकरण कर, ह्या सगळ्या गोष्टी तिने जो प्लॅनिंग करला ते जनतेच्याच लक्षात आले. मग आम्ही मतं टाकताना विचार करतो की सगळं करण्यापेक्षा ह्या नौक्यांना 5 वर्ष देऊन बघू, यांना 30 वर्ष दिलेत, अगदी 5 वर्ष आपण देऊन बघू आणि खरखर काम केलेत. आणि असं नाही की मी आज उठलोय आणि भाजपनं मला तिकीट दिले. 15 ते 20 वर्ष झालं आम्ही ह्या वार्डामध्ये विकास निधी आणण्यासाठी भांडतोय, भाऊंशी भांडतोय, भाऊंनी निधी दिलाय आणि कामं केली आहेत आणि ते सोडून पुढचं प्लॅनिंग आमचं तयार आहे. नुसतं एवढंच नाही, पुढचं प्लॅनिंग तयार आहे. डिन्नीचा मोठा विषय आहे, त्याचं प्लॅनिंग तयार आहे. बाकीचे तुमचे रस्ते आहेत त्याचा विषय तयार आहे. जिथं पूर्ण 5 नंबर वार्ड हा गुंटेवारी भाग आहे, पूर्ण सगळं डिन्नी शेवट एंड इथं असल्यामुळं डिन्नीच येत आहे, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे. त्यासाठी मोठा आराखडा तयार केला नाही, त्यासाठी देवाभाऊनी शब्द दिला आहे की तुमचं ते डिन्नीचं जे काम आहे ते आम्ही पूर्ण करून देऊ. आणि 5 नंबर वार्डात सगळ्यात मोठा एक विषय काय आहे की पूरपट्ट्यातनं पाणी इथं बाकीच्या आमच्या भागात येतंय आणि जे भागात पाणी येतंय ते पाणी बाहेर कसं काढायचं आणि त्यामुळे नुकसान. ह्या वेळची तुम्हाला मी एक भाऊंची गोष्ट सांगतो, सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो. 2005ला जेवढं पाणी आलतं तेवढंच पाणी ह्या वर्षी आलतं, पण पूर आलेला नाही. त्याचं सगळ्यात मोठं कारण फक्त आणि फक्त सुरेश भाऊ खाडे साहेब आहेत. कारण हिथं माणूस, तिथं आलमटी धरणारा माणूस आणि बाकीच्याकडं त्यांची जी टीम होती आणि जे काम केलं तिने, त्याचं जे तिने पूर्ण विचार करून जे प्लॅनिंग केलं त्यामुळं कोणालाही त्रास झाला नाही. तुम्ही जाऊन विचारू शकता, ती विचार करले. तिथं आमच्या आडवं हवे झाला खरं आमच्यात पाणी कसं आलं नाही, पण त्याला कारण काय आहे, हे जे मॅनेजमेंट भाऊंच होतं, सुरेश भाऊ खाडे साहेबांचं होतं, ते सगळ्यात महत्वाचा पॉईंट होता की त्यामुळं नुकसान झालं नाही. आणि एवढ्या चांगल्या विचारधाराची माणसं आहेत भाऊंच्यासारखी, आणि भाऊंचं काम सगळ्यांना माहिती आहे, सांगावं लागत नाही. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही भाऊंना, आता भाऊ आपले महाराष्ट्रात आहेत, पुढं त्यानंतर केंद्रात आपली सत्ता आहे,
आणि भाऊंच्या ह्या कामापोटी भाऊंना 100% मोठं काहीतरी पद आणि आहेच ह्या अगदी. टायमाला. आणि अगदी. भाऊंना निधी कमी पडत नाही. भाऊंच्यावर सगळ्या नेत्यांचा अर्धवस्ता आहे, कारण की भाऊ हे प्रामाणिक काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाते. हा. भाऊ कुठल्याही पक्षाचा विचार न करता फक्त नागरिकांसाठी आणि मतदारांसाठी राबणारं व्यक्तिमत्व आहे. आणि त्या माणसासाठी तुम्ही ह्या 5 नंबर वार्डातल्या 4 उमेदवारांना निवडून द्या. 100% विकास करून द्यायची. आमचं कॉलर धरून विचारायचं तुम्ही का काम केलं नाही, असं तुम्ही बाकीच्यांचं कॉलर धरू शकताय काय, अरे हे तुम्ही स्वतः विचार करा, असं मी मतदार राजाला विनंती करतो. मला सांगा की आता तुम्ही जे सांगितलं की 22-22.5 कोटी रुपये भाजपने या वॉर्डामध्ये दिले, मला सांगा या प्रमाणात जे स्थानिक मागच्या वेळेचे जे नगरसेवक होते त्यांनी किती निधी आणला हो? आम्ही त्या पॉम्पलेटवरती पूर्ण रस्ता किती किलोमीटर आहे, किती निधी आहे, ह्याचं प्रत्येक घरात पॉम्पलेट पोच केले. हा. 22,80,00,000 रुपयेचं तुम्ही बघू शकताय. त्यांना फक्त नवीन आलेल्या त्यांच्या ज्या पहिल्या उमेदवारांना विचारावा, तुम्ही काम केलेला आम्हाला एकतरी कागद दाखवा किंवा कुठं केले दाखवा. तुम्ही दाखवू शकणार नाहीत. हे जनतेने बघून घ्या. म्हणजे माननीय राजकुमार संभाजी कबाडे यांनी आता वॉर्डमधील 5 वर जे प्रखर भाष्य केलं, आम्ही भाजपा अंतर्गत माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून 22-22.5 कोटी रुपये आणले. त्याचं आम्ही पॉम्पलेट छापलेलं आहे. ते पॉम्पलेट घरोघरी आम्ही वाटलेलं आहे. मात्र विरोधकांनी किती निधी आणला, म्हणजे विरोधकांनी वॉर्ड नंबर 5 मध्ये आजपर्यंत फक्त आश्वासनं देण्याच्या पलीकडे राजसाहेब काय केलं असं वाटतं तुम्हाला? आश्वासन पण दिले नाही आणि निधी आहे तो भाजपचाच वापरला आणि त्यात पण कामं व्यवस्थित करून घेतली नाहीत. आता मगाशी तुम्ही बोलताना म्हणाला की मग भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यायला काय हरकत आहे? 100% मी तेच जनतेला सांगतोय, त्यांच्या कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका. तुम्ही विकासासाठी तुमचं मत द्या. तुमचं एक मत तुमच्या भविष्याच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी आणि आपल्या वार्डाच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या हातातले जे मत आहे त्या मतावर आपला पुढचा वार्डाचा विकास आणि डेव्हलपमेंट होणार आहे. आणि त्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही एक काम करा, सगळ्या उमेदवाराची लिस्ट बघा, त्यातला खरोखर सक्षम उमेदवार कोण आहे आणि खरोखर आपलं त्यांना दिल्यानंतर भाजप पक्षाकडून होणारी कामं आणि ह्या उमेदवारांवर होणारा आपल्याला फायदा याचा विचार करून तुम्ही मतदान करा. मी एकच सांगतो तुम्हाला, माझ्या विरोधात उभारलेले उमेदवार ते घराणशाही असतील, पैशानं श्रीमंत असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतील, काम करतोय म्हणत असतील, बरं ठीक आहे, मी एक जनतेला प्रश्न करतो, 5 वर्षात तुमचे त्यांनी किती फोन उचलले, तुमच्यावर किती वेळा आला, तुमच्या कुठल्या समस्या जाणून घेतलेत आणि कुठल्या समस्या सॉल्व्ह केलेत, ह्याचा तुम्ही पण अभ्यास करा. मतदार राजा भरपूर हुशार आहे, त्याला सांगावं लागत नाही या गोष्टी. आणि ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. कोणीतरी एकट्याचं कुणाचं ऐकून तुम्ही तुमच्या भवितव्याचं, तुमच्या मुलांच्या भवितव्याचं आणि वार्डाच्या भवितव्याचं नुकसान करून घेऊ नका. ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला. म्हणजे आता राजकुमार संभाजी कबाडे यांनी सांगितलं की इथले जे प्रस्थापित मागचे नगरसेवक आहेत ते तुमच्याकडे किती वेळेला आले, त्यांनी तुमच्या ज्या समस्या आहेत त्यांनी किती वेळेला जाणून घेतल्या आणि तुमच्या किती समस्या त्यांनी सोडवल्या, त्यांनी किती निधी आणला हे पॉम्पलेटवरती दाखवावं किंवा तोंडी तरी कुठेतरी सांगावं की आम्ही एवढा निधी आणला. मात्र जो निधी आणला तो भाजपाने आणला. साहेब, मी तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो. मी एक सांगतो, माझं काय जे विजन आहे ते मी समोर सांगायला तयार आहे. त्यांनी पण एका व्यासपीठावर यावं आणि त्यांनी केलेली कामं सांगावी आणि त्यांचं काय धोरण आहे सांगावं. समोरासमोर मी त्यांना सांगतो, येऊन माझ्याशी संवाद साधून एका व्यासपीठावर आपण जनतेशी बोलूया. म्हणजे वॉर्ड नंबर 5 मधील प्रस्थापितांना धक्का देणारं विधान हे राजकुमार संभाजी कबाडे यांनी केलेलं आहे. त्यांचं असं मत आहे, असं कशाला बोलायला, समोरासमोर येऊया आणि विकासाच्या गप्पा मारूया. मात्र तुम्ही किती विकास केला, म्हणजेच भाजपा सोडून इतर पक्षांनी ज्या या वॉर्डातील आहेत त्यांनी किती विकास केला आणि भाजपानं किती विकास केला हे ठणकावून आम्ही त्यांना सांगतो, असं राजकुमार संभाजी कबाडे आता आपणाला म्हणाले. मात्र एक मतदारांना सुद्धा ही गोष्ट जाणवली असेल की जर आम्ही कामं केली आहेत तर आम्ही तोंड लपवणार नाही, तुमच्या समोर येऊ आणि तुम्हाला दाखवू ही कामं केलेली आहेत. त्यामुळं कुठंतरी वॉर्ड नंबर 5चं राजकारण आता धगधगतंय, पेटतंय आणि यामध्ये भाजपा हे कुठंतरी अग्रेसर होताना दिसतंय इथं. आणि भाजपाचं पहिलं कमळ हे वॉर्ड नंबर 5 मधनच फुलेल आणि 4 उमेदवार सुद्धा निवडून येतील असा विश्वास
आता राजकुमार संभाजी कबाडे यांनी व्यक्त केलेला आहे.